महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, आत्ताच आलेल्या नुकत्याच बातमीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। या खुशखबरीमध्ये शेतकऱ्यांना खूप आनंद होणार आणि शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहे, कारण की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख समोर आलेली आहे। कृषी मंत्री चव्हाण यांनी मोठी घोषणा केलेली आहे। काय आहे संपूर्ण बातमी आणि कोणती तारखेला पीएम किसानचे पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, संपूर्ण अपडेट घेऊया आपण या बातमीपत्रात। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, मोदी सरकारकडून पीएम किसान अंतर्गत लवकरच 9,80,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबद्दल मोठी घोषणा केलेली आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली असून 24 फेब्रुवारी रोजी हेक्टरी 9.80 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 कोटी रुपये जमा होतील। पीएम मोदी हा हप्ता जारी करतील। तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। तसेच मखाना उत्पादक शेतकऱ्यासाठी मखाना बोर्ड देखील तयार करण्यात येत आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी पीएम मोदी हे सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेले आहे। शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ होणार आहे। एक सोबत तुम्हाला 4-5 फायदे मिळतील। शेतकऱ्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी ही आहे, म्हणजे केसीसी मर्यादेत वाढ होणार आहे। पूर्वी शेतकऱ्यांना केसीसीवर फक्त 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळत होते, असे आता ही मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे बागायती पिके घेण्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल। शिवराज सिंग चौहान म्हणाले की सरकार मखाना उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांच्या कल्याणासाठी मखाना बोर्ड स्थापन केले जात आहे। शिवराज सिंग चौहान स्वतः 23 फेब्रुवारी रोजी दरभंगाला जातील। तिथे तो तलावात पाण्यातील चेस्टनची लागवड पाहेल आणि शेतकऱ्यांशी बोलेल। शिवराज सिंग चौहान यांनी दिल्लीत कृषी विभाग स्थापन करण्याचे आश्वासनही दिले। यावेळी गव्हाचे भरपूर पीक येण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले। युनिक फार्मर आयडी कार्डबद्दल माहिती देताना ते म्हणाले की आतापर्यंत 3.1 कोटी शेतकऱ्यांची फार्मर आयडी कार्ड बनवण्यात आली आहे। या आयडीद्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळेल, तथापि ते अद्याप अनिवार्य केलेले आहे। याबद्दल कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले की 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल। या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत। केवळ बिहारमध्येच नाही तर देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। राज्य सरकार ब्लॉक आणि ग्रामपंचायती पातळीवरही कार्यक्रम आयोजित करतील। खासदार आणि आमदार देखील त्यांच्या संबंधित भागात व्हर्च्युअल पद्धतीने सामील होतील। हा कार्यक्रम डीडी किसान, मायगॅन यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि 5 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर वर थेट प्रक्षेपित केला जाईल। पीएम किसान योजनेच्या 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। दर 4 महिन्यांनी त्यांच्या खात्यात 2,000 रुपयाचा हप्ता हस्तांतरित केला जातो। पूर्वी 9.60 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता। आता लाभार्थ्यांची संख्या 9.80 कोटी झाली आहे। म्हणून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ही आहे की लवकरात लवकर पीएम किसानचा हप्ता हा तुमच्या खात्यात येईल। म्हणजेच की येणाऱ्या या 2 हप्त्यात तुमच्या पैसे तुमच्या डीबीटीद्वारे हस्तांतरित केले जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।